हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या व्लॉगमध्ये असणार आहे माझी डेलीची रुटीन। तर आत्ताच मी ड्युटीवरून सुटली आहे, इव्हिनिंग होती आणि निघाली आहे मी आत्ता जस्ट। ही आहे मुंबईची लाईफ। सर्वजण दगदग करत आहेत, धावत आहेत, कोण ट्रेनसाठी, कोण ऑटोसाठी, कोण बससाठी। तर हे डेली रुटीन मुंबईमध्ये चालूच असतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे। मला पण ट्रेन मिळाली आहे आणि रात्रीचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही बघू शकता लेडीज कोचमध्ये पण किती गर्दी आहे ते, आणि पूर्ण ट्रेन पॅक आहे। फायनली मला बसायला जागा मिळाली आहे आणि तेही 4th सीट। चला 4th सीट तर 4th सीट पण बसायला जागा मिळाली। चला स्टेशनही आलेलं आहे, स्टेशनवरती उतरली आहे। फायनली एकदाची उतरली ट्रेनमधून। सो आता थोडंसं चालत रात्रीचे एन्जॉय करत जाऊया। रात्रीचं चालत जायला खूप बरं वाटतं, कारण रात्रीच्या चालण्यामध्ये खूप मजा येते, कारण बाहेरचं जे क्लायमेट असतं ते बघायला खूप बरं वाटतं। मी घरी पोचले आहे। पहिला माऊला बघूया तो काय करतो आहे ते। चला, त्याला ब्लॅकवाली थैली दिसली तर तो आला माझ्या पाठून, कारण त्याला असं वाटलं की मी चिकन आणलं आहे। बघा माझ्या पाठून कसा पिशवीवरती फेऱ्या मारतो आहे तो। चला म्हटलं आता जेवण काय करायचं, तर म्हणून म्हटलं चला एक पराठा बनवून घेऊया आणि त्याच्याबरोबरच छानपैकी 2 अंड्यांचं आमलेट। येतानाच मी अंडी घेऊन आली होती, तर आता आमलेट बनवूया। बारीक कांदा कापून घेतला आहे, वरून टाकली आहे भरपूर सारी कोथिंबीर आणि टाकला आहे टोमॅटो, मीठ, तिखट मसाला, हळद आणि 2 अंडी। छानपैकी पोळा बनवून घेतला। हा अंड्याचा पोळा पलटला ना खूप मुश्किल काम असतं, पण माझ्याकडून कधीच होत नाही। पण हा पहिल्यांदा माझ्याकडून एवढा मोठा आमलेटचा पोळा पलटला आहे आणि मीही खूप खुश आहे की आमलेट पलटला आहे करून। चला जेवून घेऊया। चला माऊ पण आलेला आहे, त्याचं तर पोटच भरत नाही आहे की आपण जेव्हा पण खायला येणार ना, काही असू दे, कोणताही खाऊ असेल या काही असेल, त्याचा पहिला नंबर असतो।
पण खरं बोलायचं ना तर माझा माऊ खूप प्रेमळ आहे. माणसांपेक्षा प्राणी खूप प्रेमळ असतात हे खरं आहे. आकाशामध्ये चंद्र बघितला आणि मला असं वाटलं की चला बाहेर जायला पाहिजे, म्हणून मी असंच पाठच्या रोडवरती गेली आणि खूप आईस्क्रीम खायचं मन झालं होतं, म्हणून म्हटलं चलो आईस्क्रीम खाणे को. चला आईस्क्रीम घेतले आहेत. आता आईस्क्रीम खात खात मी चालली आहे बॅक रोडवरती. खूप मजा येते तिकडे. आणि चला फायनली आईस्क्रीम पण संपली, मी घरी पण आली आहे. आणि हा बघा माऊ आलेला आहे बाहेर, कारण त्याला मी एकट्याला टाकून गेली होती. चालू झाला आहे आमचा मूवी टाईम. कारण मला उद्या लवकर उठायचं नाही आहे, आरामात उठायचं आहे, कारण परत मला मॉर्निंग शिफ्ट नाही आहे, त्याच्यामुळे मी आरामात उठणार आहे. तर मूवीचा टाईम आमचा चालू झालेला आहे. थोडा वेळ बसली आणि पिक्चर बघितला. पिक्चर पण संपला आहे. आणि हा बघा माऊ एकदम गप्पपणे टी व्ही बघत बसला आहे. त्याला काय कळतं आहे ते मला माहीत नाही, पण कसा गप्प बसला आहे तो बघा. बघा मग आता माझ्या माऊला पण झोप आलेली आहे आणि तुम्हाला सांगतोय की वरती डोळे करून की मला झोप आली आहे करून. तर आता मी पण झोपणार आहे, खूप वाजले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. आतासाठी बाय बाय, गुड नाईट.